भाजप नगरसेवक आणि महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर आमच्यासोबत आहे. गणेशजी, महापालिकेमध्ये एक नवीन प्रस्ताव येतो आहे. ज्या वैधानिक समित्या आहेत त्या समित्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना इनोवा क्रिस्टा गाडीची अपेक्षा आहे. यापूर्वी स्कॉर्पिओ घेण्यात आल्या होत्या, मात्र आता इनोवा क्रिस्टाची मागणी केली. याकडे कसं पाहताय आपण? बघा, असं आहे की मुंबई महापालिकेच्या वतीने गाड्या घेण्याचा प्रस्ताव आला आहे. एकतर मुळात या बातमीची सत्यता अशी आहे की कुठल्याही गाड्या आता मुंबई महापालिका नव्याने विकत घेत नाही. या सर्व गाड्या ह्या भाडे तत्त्वावर घेतल्या जातात. दर 6 महिन्याने ज्या गाड्या नवीन घ्यायच्या असतात त्यांचे प्रस्ताव येतात. ज्यांचे 5 वर्षाचे करार संपलेले असतात ते करार संपल्यानंतर त्या गाड्या बाहेर काढल्या जातात. आम्हाला प्रशासन काळामध्ये जी काही मंजुरी मिळाली होती त्या गाड्या आम्ही वापरत होतो. आमची काही तक्रार नव्हती. आणि असं आहे की मुंबई शहरामध्ये या गाड्या वापरण्यात 24+2 सर्व सहाय्यक आयुक्त गाड्या वापरतात. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे हायक्रॉस गाड्या वापरतात. महापौर आयुक्त हे देखील या पद्धतीच्या गाड्या वापरतात. एवढाच विषय होता की ज्या वेळेला दर 6 महिन्याने नवीन प्रस्ताव आणले जातात त्यावेळेला मी हेही सांगितलं होतं की काही सदस्यांचं असं म्हणणं होतं की या गाड्या आहेत चांगल्या, परंतु या उंच आहेत, त्यामुळे याचा त्रास होतो. जर आपण ज्या वेळेला नवीन प्रस्ताव आणाल त्यावेळेला शक्य झालं तर इनोवा क्रिस्टा गाड्या तुम्हाला जर शक्य झालं तर त्या तुम्ही घ्या. मुळात आता गाड्या आहेत आणि इनोवा क्रिस्टा ह्यात काही फार मोठं अंतर नाही आहे. आणि दुसरं या भाडे तत्त्वाच्या गाड्या त्या काय आम्ही विकत घेतलेल्या नाही आहेत. मुंबई महापालिकेत सर्व वॉर्ड ऑफिसर 24+2 DMC झोन 7 DMC महापालिकेतले DMC प्रमुख कार्यकारी अभियंता या सर्वांना जवळपास 250-300 गाड्या मुंबई महापालिका हे आत्ता सध्या भाड्याने वापरते. त्यामुळे नवीन 4 गाड्या विकत घेतल्या असं काही नाही आहे. हे जे भाडे तत्त्वावर रिन्युअल असतं ते रिन्युअल आहे. त्यामध्ये 4 नवीन गाड्या घेतल्यात त्यांनी भाडे तत्त्वावरती. बस एवढाच विषय आहे. बरं, यामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा मागणी केली होती, त्या सुद्धा या नवीन गाडी वापरणार आहेत. बरं, माझं विचाराल तर मी आता दहिसरला आपण बसलेलो आहोत. मी रोज ट्रेनने प्रवास करतो. फक्त जाताना मला काही व्हिजिट करायचे असतात म्हणून मी गाडी वापरतो आणि रोज संध्याकाळी येतात मी काल सुद्धा रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून 8:30ची गाडी पकडली आहे, बोरिवली डबल फास्ट. मी रोज त्याच गाडीने येतो. त्यामुळे मलाही येताना काही त्या गाडीचा फायदा होत नाही. फक्त जाताना आमच्या व्हिजिट्स असतात त्यावेळेला त्या गाड्या वापरतात. सर्व सदस्यांचं म्हणणं होतं की या गाड्या उंच आहेत, त्यामुळे या गाडीत चढताना उतरताना त्रास होतो. जर शक्य झालं तर करा. आणि तो नियमित प्रस्ताव येत असतात त्या पद्धतीनं हा प्रस्ताव आला. ह्यात विशेष असं काहीच नाहीये. आपण म्हटलात की स्कॉर्पिओ गाड्या देखील चांगल्या आहेत, उंची आहे त्यामध्ये, त्यामुळे थोडा त्रास होतोय. आणि आता इनोवा क्रिस्टा घेतल्यानंतर फार असा काही फरक, पण नक्की याचा पालिकेच्या तिजोरीवर किती भार पडू शकतो जरी रेंटने घेतला असला तरी? बघा, असं आहे की मुंबई शहरामध्ये मी जसं म्हणालो तसं की वॉर्ड ऑफिसर असतील, चीफ इंजिनियर असतील, त्यामध्ये रस्ते, मलनिस्सारण, वृक्ष प्राधिकरणापासून ते जे काही विभाग चालतात या सर्व विभागाच्या प्रमुख कार्यकारी अभियंत्यांना, मुख्य अभियंत्यांना या गाड्या दिलेल्या आहेत महापालिकेच्या, त्या नियमाप्रमाणे आहेत. आणि याची संख्या जवळपास 150-200च्या पुढे आहे. 1.5 कोटी जनतेचा कारभार या मुंबई महापालिकेतनं चालतो. महापालिकेचे आयुक्त असोत, महापौर असोत, अतिरिक्त आयुक्त यापूर्वीच हायक्रॉस गाड्या इनोवाच्या वापरत आहेत. आम्ही काय आल्या मागितल्या नव्हत्या. आम्ही गेली 6 महिने ह्याच गाड्या वापरतोय. आम्ही फक्त ह्या नंतरचा प्रस्ताव येईल त्यावेळेला तुम्ही ज्या गाड्या भाड्याने घेत आहात त्याऐवजी या गाड्यांच्या ऐवजी ह्या घ्या, यामध्ये त्याचा विशेष काहीच फरक पडणार नाहीये. आणि दर 6 महिन्याने हे प्रस्ताव महापालिकेत येतच असतात. एक अवाढव्य कारभार या मुंबई महापालिकेचा सुरू असतो. त्यामुळे हे प्रस्ताव असे येतच असतात. आपण देखील रेल्वेने प्रवास करता असं म्हटलं, मात्र बाजूलाच उपमहापौर देखील दहिसर पूर्व परिसरात राहतात. त्यांनी देखील मागणी केली होती की मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला घर मिळावं दक्षिण मुंबईमध्ये. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? पालिकेचा पैसा, जनतेचा पैसा. बघा, असं आहे की ते उपमहापौर आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी सादर केलेली असेल. बाकी आम्ही इतर कुणीही असं कधी म्हटलं नाही. याचं कारण असं आहे की आपण नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे आणि आपण जनतेत राहिलं पाहिजे. परंतु उपमहापौर आणि महापौर यांच्यावरती एक वेगळी जबाबदारी असते. आपत्कालीन प्रसंगामध्ये त्यांना सातत्यानं जावं लागतं. महापौर म्हणून एक त्यांचा विशेष दर्जा असतो, उपमहापौरांना एक विशेष स्थान आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केली असेल. अर्थात मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आहेत, काही प्रमुख पदाधिकारी यांना निवासस्थानं देण्याचं पहिल्यापासून प्रगत. आम्ही नवीन असं काहीच मागत नाही आहोत.
नवीन असं काहीही मागितलेलं नाही आहे. परंतु उपमहापौरांनी मागितलं असेल तर त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आमच्यापैकी कोणी असं काही म्हटलेलं नाही. मी सुद्धा या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जातो. मला वेळ मिळाला ते मी रेल्वेने प्रवास करतो. मला रेल्वे ते प्रवासी सुद्धा विचारतात की तुम्ही गाडी का नाही वापरत. मी म्हटलं मला 2-2.5 तास जायला आणि यायला लागतात, मी गाडी कधी वापरणार. मला व्हिजिट्स करायचे असतात त्यावेळेला मी गाडी वापरतो, अदरवाईज मी रेल्वेनेच जात येत असतो. आणि माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत तिकिटांचे, मी तुम्हाला पाठवेन. मी रेल्वेवरून ॲपवरून तिकीट काढतो, माझ्यासोबत 2-3 जण असतात, आम्ही कायम सुद्धा रेल्वेने येतात. मला असं वाटतं आपण नागरिकांसाठी उपलब्ध असलं पाहिजे. आणि मला वेळ कमी मिळतो, मी मान्य करतो, पण मी रोज सकाळी 9 वाजता माझ्या मतदारसंघात असतो. रात्री महापालिकेतनं निघाल्यानंतर रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत तिथे माझ्या वॉर्डात बसलेला असतो, फिरत असतो. आपण लोकांमध्ये असलं पाहिजे, कारण आपण त्यासाठी निवडून आलेलो आहोत. एक शेवटचा प्रश्न, इनोव्हा क्रिस्टाचा जो आता प्रस्ताव येतोय या संदर्भात शिवसेनेचे खासदार जे आहेत संजय राऊत यांनी देखील टीका केली. पंतप्रधानांच्या ताफ्यात देखील 15 ते 20 मर्सिडीज गाड्या असतात. याचीच लागण आता कुठेतरी महापालिकेतील नेत्यांना देखील होऊ लागली. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अशा गाड्या नाही आहेत. मात्र आता हा इनोव्हा क्रिस्टा वापरल्यामुळे जनतेच्या तिजोरीला आता हात घातलाय असा थेट आरोप तो संजय राऊत यांनी केला. कसं आहे की संजय राऊत यांना एक लागण झालेली आहे. त्यामुळे जेव्हा लागण होते तेव्हा मुंबई महापालिकेकडे माहिती असेल तुम्हाला, मध्यंतरी रेलिंगच्या लसेस कमी होत्या, तशी यांना एक वेगळी लागण झालेली आहे. माझा संजय राऊत तुम्हाला एक सरळ सरळ प्रश्न आहे. पंतप्रधान, त्यांची सुरक्षा आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना जगभरातनं असलेला थेट याची तुम्हाला कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी काय काय करावं लागतं हे थोडी बहुत मला माहिती आहे. आपण ते काही फार चर्चा करणार नाही. जगातली तिसरी आर्थिक महासत्ता होत असताना कोणाकोणाचे धोके असू शकतात, आणि त्यावेळेशी आपण जेव्हा हे वक्तव्य करता संजय राऊत, माझा तुम्हाला फक्त एकच प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नव्हते, मुख्यमंत्री नव्हते, आमदार नव्हते, खासदार नव्हते, नगरसेवकही नव्हते. त्यावेळेला त्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज बेन्झपासून BMW पासून किती प्रकारच्या कुठल्या गाड्या होत्या याची क्लिप मी तुम्हाला पाठवतो. मग यांनी या गाड्या कुठून आणल्या आणि ह्यांना कुठल्या सुरक्षेची गरज होती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला संजय राऊत, तर तुम्ही उत्तर देऊ शकाल का? असं आहे की आपण देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलतोय, आपल्याला टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण रस्त्यावर लागण झालेल्या एखाद्या प्राण्याप्रमाणे आपण कुठलाही विषय बोलू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद. हे होते गणेश खणकर. संजय राऊत यांनी जी टीका केलेली आहे, टीकेवरून आता उत्तर देताना त्यांनी असा थेट आरोप केला आहे की संजय राऊतच यांना लागण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे आता जगभरातून थेट देखील मिळतात यावरती बोलताना देखील काळजी घ्यावी असा संदेश देखील त्यांनी या ठिकाणी दिला. कॅमेरा पर्सन संतोष समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.